तर ठाकरे बंधूंच्या कालच्या भेटीतली इनसाइड स्टोरी माझ्याकडे आली आहे। मराठी बहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेना ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसेकडून मागणी होतीये। तसंच ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती आहे। शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्याच अनेक जागा मनसे मागत असल्यामुळे ठाकरे गटाची मोठी अडचण झाली आहे। परंतु मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम असल्याची माहिती कळते। आता अशा कुठल्या जागा आहेत ज्याच्यावर मोठा पेच निर्माण होऊ शकतो? तर दादर, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये मोठी रस्सीखेच आहे। कोण कुठून लढणार याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे। त्यामुळे दोन्ही बंधूंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या अपेक्षित आहेत। निवडून येऊ शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा या दोघांमध्ये होत आहे। तर दोन्ही बंधूंच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी राज ठाकरे आग्रही आहेत। तर मुंबईमध्ये सेनेचे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी होतीये। शिंदेंकडे गेलेल्या जागाही सोडण्याचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह धरला जातोय। दादर, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरीसाठी सेना आणि मनसेमध्ये मोठी रस्सीखेच आहे। तर दोन्ही भावांच्या चर्चेमध्ये ठोस निर्णय झालेला नाहीये आणि त्यामुळेच पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे। निवडून येऊ शकणाऱ्या एकेका जागांवर दोघांची सखोल चर्चा सुरू आहे। आता चिपळूणमधून मोठी बातमी आहे।